जरांगे पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांना आता तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कागदपत्र काढून ठेवा, इच्छुकांनी मला भेटायला या, अशा प्रकारचं आवाहन जरांगेंनी केलेलं आहे। जरांगेंकडून सरकारला 29 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाहीत, अशा प्रकारचा प्रतिहल्ला त्यानंतर लक्ष्मण हाकेंनी देखील केलेला आहे। सगळ्या जाती धर्माच्या माणसानं तो ज्यांना वाटतंय की गोरगरिबाचं हातात सत्ता आली पाहिजे किंवा देणारं बनलं पाहिजे त्यांनी घेऊन या। आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो की ज्यांना लढायचं आहे आता कोणी बी एक जण तर राहणार आहे त्यात काही, पण कागदपत्र पण काढून ठेवा वेळेवरती। असं नको व्हायला की ठरलं लढायचं तर कागदपत्र काढायला वेळ गेला, मग आता किती जणांनी काढले तरी पण त्यातून एकच दिला जाणार आहे। कागदपत्र वायाला गेले तरी चालत एक दिल्याच्या नंतर, परंतु बऱ्याच जणांना ते काढून ठेवा कारण ते आवश्यक आहेत कागदपत्र सुद्धा। हे बघा, मनोज जरांगे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा उभी करणार नाही। मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे। लोकसभेच्या अगोदर हे म्हणाले की आम्ही एका लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही शेकडो अर्ज भरू म्हणाले। त्यानंतर त्या शेकडो अर्जांचं काय झालं काहीच माहिती नाही। परत म्हणाले आम्ही इथल्या सगळ्या खासदारांना पाडू, त्या आव्हानाचं काय झालं कुणालाच माहिती नाही।